एका 27 वर्षाच्या कॅब ड्रायव्हरनं आपल्या 5 महिन्याच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केलाय. हो, अगदी स्वतःच्या लेकराला पोटात वाढवणाऱ्या बायकोचाच. आरोपी आणि मृत दोघेही विकाराबाद जिल्ह्यातले. जानेवारी 2024 ला दोघांनी आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला. पहिल्यांदा सगळं ठीक होतं, पण हळूहळू घरगुती भांडणं सुरू झाली. एप्रिल 2024 मध्ये पत्नीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली घरगुती हिंसाचाराची. नंतर गावकऱ्यांनी समजूत घालून तडजोड पण केली. पण संशयाची सवय एकदा लागली की नातं संपतच मंडळी. पत्नी कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती, पण नवऱ्याला संशय, ती माझ्या पाठीमागे काय करतेय. त्याने तिला नोकरी सोडायला भाग पाडलं आणि तरीही भांडणं सुरूच राहिली. मार्च 2025 मध्ये ती गर्भवती झाली, पण पोटातला जीव देखील या घरात शांती आणू शकला नाही मंडळी. शेवटी 22 ऑगस्ट पत्नी म्हणाली, मी तपासासाठी आईकडे जाणार. यावरून दोघांचं भांडण पेटलं. भांडणात नवऱ्याने ठरवलं आता संपवायचंच. शनिवारी संध्याकाळी त्याने तिचा गळा दाबून जीव घेतला. मृतदेहाचं जड खोलीत लपवलं आणि तुकडे करून नदीत फेकले. म्हणजे 3दा नदीकाठी गेला आणि वेगवेगळे भाग तिथेच टाकले. पण खोटं फार काळ टिकत नाही मंडळी. त्याने बहिणीला फोन केला, माझी बायको हरवलीये. बहिणीला लगेच संशय आला. तिने नातेवाईकांना सांगितलं आणि थेट पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांसमोर आधी त्याने खोटी कहाणी रचली, ती गायब झाली वगैरे वगैरे. पण चौकशी कडक झाली आणि शेवटी त्याने कबुली दिलीच.